या व्हॉट्सअप काय कशा तुम्ही लोक मला माहिती तुम्ही लोक एक नंबर असतं तर तुम्ही लोक म्हणत असताना की हा 2 दिवस कुठं होता 2 दिवस काय लाईट गेली ती तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी मी ब्लॉग काढू होतो पण त्या दिवशीच लाईट गेली ती आणि आता आपण परत एकदा आलो 2 दिवसानंतर परत एकदा ब्लॉग बनवतोय मी नवीन तर पहिलेच सांगून ठेवतो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर गाईज आता माझे चालू आहेत पेपर तर आज होता मॅथ्स आणि डोक्यात गेला एकदम मॅथ्स आणि एवढा हार्ड होता पेपर पण आपण कसा तरी लिहून आलोय आणि गाईज आता बघू आपण की मम्मी काय करते मम्मी तू काय करते का काय नाही चपाता टाकते हा काय चपात्या आणि आज काय मग भाजीला चिकन आहे फेवरेट आहे आपला माहिती का आता आपण पप्पाचं अजून आले नाही कामाहून तर पप्पा आणतीलच चिकन आणि असा लेग पीस विपीस आज मारणार आहे आपण खूप मारणार आहे चिकन लेग पीस मस्त खाणार तर आता पप्पाचे गाणे चालू आहेत पण काहीच तुम्ही बघू शकतात अजून आपल्याला एकदम कंटाळा आलाय घरात बसून कंटाळा म्हणजे एकदम कंटाळा आलाय आपल्याला जायचं आता क्रिकेट खेळायला पण डॉक्टरकडे जायचंच आहे आपल्याला 2-3 दिवसानंतर तर तेव्हा आपण बघू त्याच्यानंतर आपण खेळायला जाऊ त्याचे पण एकदा आपण ब्लॉग बनवू आणि नंतर मग आपण मस्त खेळायला जाणार त्याचे ब्लॉग बनवणार आणि तुम्हाला एक स्पेशल गोष्ट सांगतो काही आपल्या घरी पप्पा येतो त्याचे 10 दिवसचे ब्लॉग तर काढणार आहे आणि मी तुम्हाला बोललेलो की या जागी गणपती बाप्पा बसणार आहे आणि हा टेबल काही दिवसांनी इथं ना इथं असणार आहे आणि हा इथं असणार आहे हा सोफा तर काही डेकोरेशनची थीम पण ठरलेली आहे तर आमची डेकोरेशनची थीम आहे आपलं पंतरवाळी असतं ना जेवायची ती आहे जेवायची पंतरवाळीची थीम आहे आणि काही दिवसांनी एक नंबर डेकोरेशन होणार आहे आणि 9 तारखेला आपलं पाद्यपूजन सारखं सोहळा इथं होणार आहे आणि माझा दादा पण येणार आहे आणि मी त्याचे सुद्धा ब्लॉग काढणार आहे तर असं नाही काही की मी ब्लॉग काढत नाही ब्लॉग काढतो पण काल आणि परवा सेम ब्लॉग 7:30ला आणि 7लाच एकदम लाईट गेलती म्हणून काय ब्लॉग काढले नाही आणि मी बोललेलो की जसं आता काय बोलू लाईटीवरती आणि लाईट गेली तर डायरेक्ट 9-10 वाजता येते काय तिथं असं झालं असं कधीच झालं नव्हतं तर म्हणून आता काय करणार लाईट गेली तर आता आपला काय विषय आहे का नाही ना आता आपल्याला गाणे लावायचे आहेत बाप्पाचे एकदम हार्डवाले तर आता लावू आपण इथं रिमोट आहे काय आता कोणचे गाणे लावायचे बघू आपण चांगले इथं आगमनाचे गाणे बाप्पाचे तर आता इथं बाप्पाचे गाणे लावलेलेच आहे आपण तर बाहेर पण पोरं इथं खेळत आहे तर त्यांचे पण आपण जरा व्ह्यू क्लिप काढलाय क्लिप काढला जरा क्लिप काढायला काही जागा नाही पोरं खेळत आहे पण लहान आहेत आपले मित्र अजून आले नाही आपले मित्र आले ना की आपण सगळे ब्लॉग बिग बनवू आणि आपण एकदम मज्जा करू गणपतीचं एकदम मज्जा होते काय तुम्हाला यायचं असेल मी तुम्हाला ॲड्रेस सांगतो माऊली चौक बदलापूर पूर्व या ठिकाणी आपलं घर आहे आणि आदित्य ग्राउंड 210 या ठिकाणी आपण राहतो काय रामानंदचा परिवार हा घरी आम्ही इथं आमचं घर आहे रामानंद परिवार घरी आमचा गणपती बसतो घरगुती 10 दिवस गणपती बाप्पा बसतो आम्ही गेम खेळतो गाण्याच्या भेंड्या खेळतो अजून भजन करतो लहान पोरांचे गेम ठेवतो ड्रॉइंगची स्पर्धा ठेवतो आणि अजून तर काहीच झालं नाही 9 तारखेला तुम्ही 9 तारखेपासून बघा आमचं घर कसं होईल काही घरगुती गणपती बाप्पा बसला की तुम्हाला माहिती कसं असतं आणि काय आम्ही एवढी मज्जा करतो ना गणपतीची सांगूच नका अजून मी तुम्हाला आजचा पेपर पण दाखवतो काय कसा होता काही पेपर थोडा सारखा होता पण लिहिला मॅथ्स तो एकदम इझी होता 9वीत आहे मी तुम्हाला सांगितलेलंच होतं मी 9वीत आहे तर मॅथ्स हा पेपर होता काहीच हा बघा हा मॅथ्स 1 आहे मॅथ्स 1चा लिहिला हा पण लिहिला याच्यातून any1 any2 होता त्या याच्यातून मी हा लिहिला बाकी 2 सखे सोडले आणि नंतर मग हे लिहिलं आणि करेक्ट चूज ऑप्शन अल्टरनेटिव्ह ते होतं ते पण केलं अजून गाईज अजून खूपच पेपर बाकी आहेत म्हणजे आताशी 4 पेपर झालेत गाईज समजून घ्या आणि हे पण होतं गाईज हे काढायचं होतं आम्हाला डायग्राम हा काढला आणि याच्यातून 2 क्वेश्चन दिले आणि नंतर मग हा जो आहे हे पण आम्ही पेपर लिहिला आणि नंतर हे पण हा क्वेश्चन लिहिला आणि हे बाकी सगळं पेपर लिहिला गाईज पेपर तर एकदम हार्ड होता पण मी जसा लिहायला आणि जसा लिहिलाय तर बाप्पावर सोडून आलोय गाईज बाप्पा आपल्या पाठीशी आहे
आणि मी तुम्हाला दाखवतो बाहेरचा व्ह्यू काय चालू आहे गाईज, बघू शकतात तुम्ही. आणि तिथं काही दिवसांनी तुम्हाला मैदान दिसतोय ना गाईज, तो मैदान, तिथं मैदानमध्ये तो जी जागा दिसते ना गाईज, माझा बोट आहे तिथे, तिथं बॅनर लावलाय. तिथं काही दिवसांनी खड्डा खोदणार आहे गाईज, कारण की गणपती विसर्जनला तिथं खड्डा खोदतात. आणि 10 दिवस झाल्याच्या नंतर तिथून मूर्ती काढून, त्या खड्ड्यातून मूर्ती काढून आपलं समुद्र, म्हणजे समुद्र तर नाही गाईज, चुकीने झालं तर आपलं जे खदानी आहे, खदानी आता तिकडे आमची, तिकडे त्या साईडला आहे, तर तिकडं आम्ही गणपती विसर्जनला जातो. कारण की इथं विसर्जन केलं तर इथून मूर्ती 10 दिवसानंतर काढणारच आहे, म्हणून आम्ही डायरेक्ट खदानीवरती जातो आणि विसर्जन करतो. तर इथून 10 दिवस झाले तर खदानीवरती जाऊन विसर्जन करतात. आणि इथं वयस्कर लोक, आणि तिकडे एस्मार्टचं बाजार आहे. अजून इथं शुक्रवारचं तुम्ही याल ना गायचं, इकडं फुल बाजार भरलेला असतो. आणि इकडं आता तुम्ही आता हे सगळं तुम्ही, आणि तुम्हाला माझा मित्र बघायचा का, तो बघा सायकलवरती, आर्यन खदाते, त्याचं नाव आहे आर्यन खदाते, तो पण आहे. अजून त्याच्यासोबत माझा तो दादा आहे एक, तो म्हणजे आमच्यासोबत खेळतो. तर तो बघा तिकडं तो चाललाय. आमचेच सगळे मित्र आहेत गाईज. आणि हे मित्र आहे ना खूप साथ देणारे गाईज, म्हणजे खूप साथ देणारे आणि चांगले मित्र आहे गाईज आमचे. तर काय नाही, आता एकदम चांगला व्ह्यू चालू आहे बाहेर, तो तुम्ही बघू शकतात. आणि तिकडं स्वीट जंक्स, पहिले मी तिथं लय खायचो, पण आता मला डॉक्टरनी सांगितलं की खायचं नाही बाहेरचं. मम्मी पण बोलते बाहेरचं खायचं नाही, बाहेरचं खाल्ल्याने मग तुला फूड पॉयझन होईल, हे होईल ते होईल. ते पण बरोबरच, आता डॉक्टर बोलले तर नाही खायचंच आहे. पण पहिल्याचे दिवस वेगळे होते. आणि ते बघा गाईज माझे मित्र यार, त्यांना बघून असं वाटते खेळायला यार. ते मित्र आहेत गाईज, माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत, आपले क्लासचे मित्र आहेत म्हणजे. आणि क्लासचे मित्र तुम्हाला माहिती कसे असतात, चांगलेच असतात गाईज. हे क्लासमध्ये एकदा मला आलती फिट, तेव्हा पण त्यांनी लोकांनी खूपच मदत केली आणि मजा आली. आणि तर आता इथं तुम्ही बघू शकता तो दादा येतोय, आणि तो दादा पण खूपच चांगला आहे. गावाला गेलता आणि तो दादा आमच्यासोबत कधी कधी क्रिकेट खेळायला येतो. आम्ही ग्राउंडला पण खूपच वेळा जातो आणि खूपच वेळा खेळून येतो आणि मज्जा करतो. आणि 9 दिवसाचे बोलतो काय, 10 दिवसाचे 10 ब्लॉग येणार आहेत. आणि 9 तारखेला बघायला विसरू नका की आपले कसे पाड्यपूजनसारखं सोहळा होतं आपल्या घरात. आणि आमचं डेकोरेशन पण तुम्हाला सांगितलेलीच आहे आम्ही थीम, की पंतरवाईचं डेकोरेशन जे आहे आम्ही त्यांच्यानी सजवणार आहे, डिझाईन बनवणार आहे पंतरवाईचं डेकोरेशनचं. आणि तुम्हाला पेपर पण दाखवला. तर आता काय करायचं काय, आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी आपलं काय बोलतात एक गेम खेळणार आहे. अजून तर ठरवलं आहे, पण ती जी गेमची जी मेन चीज आहे ना, ते अजून मला मिळाली नाही, बॉक्स. कारण की त्या बॉक्सच्या खाली 6 आयटम्स ठेवणार आहे आणि वरती पण 6 आयटम्स ठेवणार आहे. खाली जे 6 आयटम्स असणार आहे ना, तो माणूस तिकडं त्या साईडला असणार आणि आपल्याला ते 6 आयटम्स या साईडचे आपण सगळे असणार. आणि वरती आपल्याला सांगायचं की बरोबर ठेवले की नाही त्या माणसाने. तर काही असं गेम आहे, पण तो बॉक्स आपल्याला भेटत नाही. जर बॉक्स भेटला तर मी नक्कीच तो ब्लॉग बनवेल, गेम खेळेल आम्ही. आणि आज आम्ही स्कूलमध्ये तर खूपच मज्जा केली. स्कूलमध्ये आज एक्झाम होती असं वाटतच नव्हतं. सर टीचर सगळे आलते आणि आम्हाला, सर तर आमचे खूपच चांगले, अविनाश सर, त्यांनी थोडं म्हणजे मदत केली. कॉपी करायला पण आम्ही नाही केली कारण की इझी होता थोडा पेपर. पण मॅथ्स 1 थोडासा हार्ड गेला. आणि आमच्या मित्रांनी पण थोडी कॉपी केली, आम्ही पण थोडी कॉपी केली. पण मज्जा आली एक्झाम देताना. आणि आज तर एका पोराला पकडलेला, पण तो आमचाच मित्र होता, त्याला वाचवला आम्ही. नंतर अजून खूपच मज्जा केली शाळेत. आणि शाळेत तर तुम्हाला माहिती मज्जा येते. अजून तर क्लासला नाही जात, क्लासला जाताना काय फंक्शन होईल, काय क्लासमध्ये या स्कूलमध्ये फंक्शन होईल, त्याचे पण आपण ब्लॉग काढू. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय गाईज. तर काय आता पप्पा पण आले. पप्पा काय आणलंय? हा काय, मग चिकन दाखवा जरा, चिकन दाखवा, चिकन. हा का, मस्त. आज मग पप्पा आणि मी मग चिकन खाणार, मम्मी पण खाणार ना. मग चिकन वरती तर आपलं लय फॅन आहे मी आपलं चिकनचा. आणि आज तर मस्त चिकन बिकन खाणार. आता पप्पा आलेत कामावर, पप्पाला थोडं पाणी बिणी पिईल पप्पा, बसेल. मग पप्पाला विचारू आपण गणपती बाप्पाचं कसं आहे. पप्पाला पण सांगितलेलंच आहे आम्ही, सकाळीच बघितलेलं थीम कशी आहे.
तर आता पप्पा आले तर पप्पाला जर 2-3 क्वेश्चन विचारू गणपती बाप्पाच्या बद्दल की आपलं डेकोरेशन कधी होणार आहे. तर आपल्याला अजून जरा हे भेटेल ना, आयडिया भेटेल. कारण की पप्पा त्या दिवशी बोललेले की वेदांतच बनवेल वेदांतच डेकोरेशन बनवेल. तर पप्पाकडून जरा आयडिया घेऊ, कारण की पप्पाला एक्सपिरियन्स आहे की कसं गणपती बाप्पाचं डेकोरेशन बनवायचं. पप्पा तर लय भारी भारी गणपती बाप्पाचं डेकोरेशन बनवतात. लय वर्षापासून बघत आले पप्पाला. आणि पप्पाचे आता पप्पाचं वय झालंय, तर गाईज आता मलाच बनवायला लागेल डेकोरेशन. तर पप्पाकडून थोडी आयडिया घेऊन आपण स्टार्ट करू डेकोरेशन. पप्पा मम्मीला मदत करू. तर आता तर काहीच सुरू नाही झालंय, पण डेकोरेशन लवकरच सुरू होईल. तर तुम्हाला त्याचे पण अपडेट देईल. आणि गाईज आता तो बॉक्स अजून नाही भेटलाय, काय करू. बॉक्स भेटला तर अपडेट आपण देतोच ना, पण तो बॉक्स भेटायला पाहिजे ना. आता आपल्या गोळ्या पण चालू आहे गाईज. हे बघा तुम्हाला दाखवतो या गोळ्या. याच्यात गोळ्या ठेवल्या आहेत आणि 5 औषध आहे ॲसिडिटी न होण्यासाठी. त्या गोळ्याने ॲसिडिटी पण होऊ शकते, म्हणून त्या गोळ्या दिल्यात. म्हणजे ते 5 औषध दिले. मग ॲसिडिटी नाही होणार. ॲसिडिटी झाली तर का मग तुम्हाला माहिती आहे ॲसिडिटीचा काय प्रॉब्लेम होतो. ते आता सांगू नाही शकत आपण की ॲसिडिटीचा काय प्रॉब्लेम होऊ शकतो, पण तुम्हाला चांगलंच माहिती की ॲसिडिटीचा काय प्रॉब्लेम होतो. आता घडायचं वाजले 7:30. आमच्या घरी स्वामींचं आणि गणपती बाप्पाचं खूप आम्ही बघतोय. आणि आता आम्ही तुम्हाला सांगतो की एक्झाम झाल्याच्या नंतर आम्ही जाणार आहे तळसपळीला, कारण की कर्जतला. तिथले पण आपण ब्लॉग बनवू, कारण की एक्झाम संपल्याच्या नंतर आपण जाणार आहे. 8 तारखेला जाणार आहे. तर गाईस, कारण की आम्ही म्हणजे मम्मीने हे नवस केलं की वेदांत बरा लवकर झाला तर आम्ही तळसपळीला येऊ. तर मम्मीने नवस पूर्ण करायसाठी आता आम्हाला जायला लागेल. तर म्हणून जर तुम्ही बघता असाल श्री स्वामी समर्थांचे, तर तुम्ही कमेंट करा की श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचे पण आम्ही खूपच मोठे भक्त आहे. असं नाही की 2च देवांचे भक्त आहे, आम्ही सगळ्या देवांचे भक्त आहे. तर गाईज आता काय नाही, आता पप्पा पण आले तर पप्पाला विचारू काय केलं आज कामावरती. तर मम्मी बसली. मम्मी काय करते तू? मी आता भाजीची तयारी करते. हा काय कशी भाजी करणार आहे? वाटण करून का मग कांदा टमाटर? मस्त कांदा टमाटर, मला तेच आवडतं. आणि अप्पा तुम्ही आज काय केलं कामावरून आलेलो आहे, पण मला माझा मुलगा एवढा रील बनवले बघणं झालेला आहे की त्यांनी मला पाणी नाही दिलेलं आहे. मला कोरा चहा नाही देत कोण आल्यावरती, नुसतं रील बनवत होतो. लाईक करा, सबस्क्राईब करा. हा गाईज, कमेंट पण करा. गाईज हे खरे आपण आता विसरले तसं नाही, पण गाईज आता काय करू. नंतर मग तुम्ही लोक बोलताल की 2 दिवसानंतर ब्लॉग टाकतो, हे टाकतो. मग आज काय केलं कामावर? कोणचं काम होतं मग? अरे बोला. पप्पाला थोडी लाज वाटते गाईज. तर काय नाही, तर आपण बघू डायरेक्ट भेटूया जेव्हा आपल्याला बॉक्स भेटेल. बॉक्स भेटला तर लगेच आपण टाकू डायरेक्ट यूट्यूबवरती गाईज. तर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असतं तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय माय फॅमिली.